सकाळी इथं बसलंय निवांत आपलं. आणि आज लक्ष्मीपूजनचं जर गवळणी जर बोललं तर असं 5 कट्टे आणि 2 गवळण्या महादेवाची प्रार्थना करतात आणि दररोजच्या प्रमाणे बळू आणि गवळण्याची ना पूजा करून घेतले मी. तर आजच्या गवळण्या हे बघा अशा आहेत त्या आजच्या गवळण्या, एकदम बेस्ट. आजचं वातावरण जर बोललं खूप आभाळ आले सकाळ सकाळी, तर म्हणतात आज पारिजातकाची फुलं घेण्यापेक्षा पूर्ण सगळी गुलाबाचीच फुलं घेऊया. काय तुझ्याकडे येत नाही, तुझ्याकडे नाही ग बाय. तर लक्ष्मी पूजनासाठी मी फुलं ठेवलेली होती, म्हटलं चला गुलाबाची फुलं कट करू. नमस्ते, मी अश्विनी साई सौम्य चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 8:30 वाजले, 7 वाजल्यापासून मी देवपूजा करते. तर आत्ता झालं सगळं स्वच्छ, देव मस्त घासून आंघोळ घातली 2-3 पाण्याने. देव घर दररोज स्वच्छ असते, पण आज लक्ष्मीपूजन आहे म्हणून पूर्ण रिकाम करून वरून करून सगळं पुसून घेतलं. तर उशीरच लागलं. गवळण्याची पूजा, रांगोळी सगळं करायचं म्हटलं की दिवाळी ह्यातच म्हणजे जितकं देवाधर्मात वेळ जाईल त्या दिवाळीचं एक फिलिंग येतं. आणि सकाळपासून बघा आज कुठला वार, मंगळवार, जोगवा वगैरे मागायला येतात, तर त्यांचं एक वेगळंच असते. म्हणत चला झेंडूची फुलं तर हे आटलेत, पण देवासाठी मी खास लक्ष्मीपूजना दिवशीचं सगळी गुलाबं काढावं असं ठरलं होतं. तर चला गुलाबाची फुलं सगळं काढून घेते. अगं पाकळ्या अजून लय उघडते. आणि आपले गुलाब जे आहेत ना सगळे देशी गुलाब आहेत. मग आपली परडेच भरले, एकदम स्वच्छ आंघोळ घातले देवाला. तर गुलाबाचे फुलं सगळे वाहून घेते. आज उतरंडी बाहेर ठेवले कारण की मला ना पूजेसाठी उतरंडी काढायची आहेत ना परत दुपारी संध्याकाळच्या पूजेसाठी, त्यामुळे मी बाहेरच काढले. एकदम मस्त प्रसन्न वाटतं. एवढं देवपूजा करायला 2 तास गेले मला. फुलं खालीच टाकले असू दे. तर परी ना फुलांचा हार करते. तर दरवाजाला तोरण, खाली काय तर हातरायचं नाही. आणि फोटोला हे घेऊ का घासायला. तर पाणी आले म्हणून पाणी भरत भरत माझे कपडे धुवायचा. ही गाडीला करे कारण बाकीचे खूप छान आले, मस्त आले, एकदम बेस्ट. कंटाळा असेल तर ठेव, मी करते. हा नाही ना, तोरण ना मी केलंय, कसं आलंय हे नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि इथं ना आई सडा मारत आहे आणि पाणी देत आहे आणि ताजी कट्टा धुते. थँक्यू. कसं आलंय नक्की सांगा कमेंट मध्ये. पाणी आहे तो सगळे कामं होते. झाले कर तोरण. आणि इथलं तोरण आतमध्ये लावले, बाहेरचं तोरण लय कोणतं होते का, मीच लावला आता. लय कोणतं होतं, जर ते पण हे होतं तर ते पण हे होत नाही. बाबांच्या गाडीचं माप बरोबर आलं असेल ना. बाबा आल्यानंतर मग गाडी धार तुला. गडबड असते. दुपारच्या 12 वाजताच लागले रांगोळी काढायला. मग किती वाजले? 11:15. 1 वाजले असतील. सारखं सोनू जरा अजून 12 वाजायचे. 12ला 10 कमी येतं. 4 वाजता काढवत पुरला दम नाही. कट्टा सुकू पण दे ना, तोपर्यंत परी लकी ही करून टाकेल. हा टाकू दे, टाकू दे, खरं काढायचंच आहे आम्हाला. काढ बाई काढ. आणि मी थांबणार आहे. लक्ष दिवसभर हो आहे ना. तिकडचं जरा हे कर की परी येते काढाल. ते थोडस आत आले येते. तिथं टिपके दे ना अजून जरा. आणि लाईन बनव ना. फेविकॉलच्या डब्यापासून बनवले. काय बाई, नवीन विकत आणायला नको आणि काय नको, घरच्या घरी जुगाड आहे. क्राफ्टिंगची महाराणी झाली. मी बॉटलचं केलंय. तू बॉटलचं केली, पाणी प्यायच्या बॉटलचं तिनं त्याचं केलंय. मेहंदी पण रंगाली बघ परी तुझी. खरा पण लक्ष दे बाई. काय
परी काढा लागले एवढं लवकर, पण लकीचं काही खरं नाही. लकी मागे बसलाय. सईची 2-3 तासाची मेहनत त्यानं 5 मिनिटात घालवले होते. सगळं काढे आणि टिपक्याचंच काम आहे. अजून टिपक द्यायचे. कुठं सर टिपकेच आहे ते काय? ह्या लकोडीला सांभाळावं लागते, दुसरं काय नाही. परीचे ना लक्ष्मीपूजनाची रांगोळी रेडी झालेली आहे. तर खरंच खूप सुंदर काढले, मस्त काढले. लोकोबा इथं पडलाय. हे तर नाही आलं तर बरं होतं. याच्या कधी कधी अंगात येत आहे. सईची रांगोळी तासाच्या आतपासून काढलेली होती. तिकडचं घुंगट हां खाली घे, आत गेले. आणि ना सई म्हणाले की आई निम्मी तयारी मी करणार आहे, मग निम्मी तू कर. तर काय पोरींच्या मना इकडं ते काय म्हणणं ना, पोरींच्या म्हणण्यानुसार करावं लागतंय. जेवण वगैरे सगळं, किचन वगैरे सगळं साफ झाले. आणि किचनवरती ना मी लागलीस तर असे धान्य वगैरे भरून ठेवले. अरे सई मी काय मिसिंग आहे म्हणते, हे आंब्याचे डाळ लावायचे ते असं होते बघ. मी कुठे म्हणले आंब्याचे? मग मी ऐकले नाही नीट. थांब मी लावते बाई, आता बाकीचं मी करते सगळं. थांब. तर चला, तरी बिचारी आपलं आई उत्साह म्हणजे आई मी करणार आहे तर सगळं तीच केले. मी काहीच केले नाही, फक्त चौरंग पाट वगैरे वस्त्र आणि कळशीच्या खाली थोडंसं तांदूळ, हळदी कुंकू, अक्षता वाहूनच मग मी ठेवले. तांब्या पण तीच घासले. तर आता चला मी ढाळ लावून घेते. प्रत्येक जण काय तर काय तयारी. वाटा कशाला तुला पाहिजे का? हिचं काय आयडिया काय माहिती, मला काय सांगे ना. तर चला मी ढाळ लावून घेते. तरी म्हणते असं काय दिसायला लागलंय मला? आता सुंदर दिसायला लागले ग पूजा. लावून घेते मी ढाळ एक एक. दीदी काय करते करू दे, सावकाश सावकाश काय करते करू दे, मग ते झाले की मग बाकीचं करते. तर आजची पूजा लक्ष्मीपूजन दोघांच्या म्हणजे दोन्ही लक्ष्मीच्या हात नाही. हे काय चावलंय, काय झालं तुला? कुठे? मी तर म्हणते वरती हे ठेवा बोलले ग. नाही पान नाही, दिवे ठेवायचे आहेत मला. पोरगी मला काय करू पण दे ना. आता नाही संध्याकाळी रे. हा तयार करून ठेवूया की आपले तयार दिवे. आपल्या ते दिव्यांचा मग अण्णांचे फोटो जो ठेवलेले रात्री. कशी करते आताच पूजा खूप छान दिसायला. आणि सईनं अन्नपूर्णाची देवी असं ठेवले. आणि हे लोटके सईनं तयार केले. तर हे 2 लोटके हा मला उतरंडी ठेवायचे सोनू अजून वरती. तू पण केलीस की ग बाई, परी पण तयार केली. तसं नको सोनू, वाटीत ठेवतीस काय? वाटी देऊ का? काय तर असं डिझाईन. हा परीला सांग, परी आणते काय तर छान. परी काय आयडिया बघ. हे नको आयडिया चालू आहे काय तर. आणि सई असे लावले. सगळी पूजा छान. मध्यंतरी आपले महालक्ष्मी घेतले. मी आता संध्याकाळी आता काय तुम्ही आता ठेवताय काम मला. संध्याकाळी मी दिवे करणार. दिवे आणली होती ना तू तिथे का? दिवे पण लागलंच ठेवून टाकू तिथे. संध्याकाळचे करायला ते बघ. अजून काय डेकोरेशन करायचं का? आता तूच म्हणते मध्ये मध्ये येऊ नको, मध्ये मध्ये येऊ नको. हा मला हे करायचंय ग बाई ना. उतरंड्या ठेवल्या मी. तर ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक. आणि पूजेमध्ये जर तसं जर बघायला गेलं तर उतरंडे खूप महत्वाचे. तर इथं दिवे लावणार आहे संध्याकाळी. सोनू इथं नको काय करू. आणखी पूजा चालू आहे आपली मांडायची. आता मला विडा ठेवू दे. हा कुठे ठेवणार आहे तू? इथं ठेवणार आहेस का? हा ठेव. सरकते ग बाई सरकते. काय चालू आहे का गाठ रे? सरगाट कुठं आहे? सरगाट नाहीये. ताकद लागते त्याला. 2-2 चपाती खावं लागतंय. तर समया काढल्या. सईबाईनं झाडून नटवले. हो हा परीला सगळ्या वरचं साहित्य परी काढते. गावातली पानं आणली. पान पाहिजे होतं विडा ठेवायला. चिकटपट्टी आणली. तू छोटी आहे, दीदी जात नाही गावात. हा सगळ्या ताई मावशी म्हणते सगळ्या पोरीच काम केल्या. खरं सांगते पोरीने मला काहीच लावलं नाही, काहीच लावलं नाही.
मी फक्त दिवे ठेवले, उतरंड्या ठेवल्या आणि पाठ ठेवले आणि वस्त्र हंतरले, झालं. आणि फोटो लावलाय. फोटोला लय जुगाड करावं लागते कारण की फोटो मला मागे ठेवायला नाहीये ना आधार. परत फिनिशिंग टच दे त्याला. इसाळ आणि डबल पटापटा कामं व्हायला लागले. होय पोरे, इसाळ आणि पटापटा कामं व्हायला लागले. छान करतेत खरं पोरी पटापटा, त्यामुळे मला एवढं लोड पडलाच नाही. त्यामुळे मी रांगोळीची जी पाटे आहे ना, जसे दिवाळी चालू झाले तसं मी वरच ठेवलं नाही. त्यांचं ते घेतात, त्यांचं ते जागेला नेऊन ठेवतात. तर सई आहे, मस्तच पूजा मांडली एकदम छान. तर संध्याकाळी लावायचे दिवे. आताशे 4 वाजलेत. फुलं पण छान, फुलं पण खूप छान. वर्गाच पाहिजे बघ संध्याकाळचे दिवे, पण त्या लावले मस्त दिसणार आहे पूजा. संध्याकाळ कधी होते, झाले का लवकर केले का? नाही, बरं आहे. एवढं पोरला किती मेहनत गेली, 2 तास गेले. आज ना लक्ष्मी पूजन आहे ना, त्यानिमित्त बघा मेनू. तर छोले ग्रेव्ही, पुरी आणि ह्यांना श्रीखंड आणायला लावणार. आणि पांढरा आपला साधा भात करणार आहे रात्री, कारण की मी मसाले भात केला होता त्यामुळे भात काही करणार नाही. बऱ्याच ठिकाणी ना गेल्या वर्षी कमेंट आल्या, मला अजून लक्षात आहे की ताई आमच्या इथे ना पुरणपोळी करतात, पण आमच्या इथे पुरणपोळी पाडव्याच्या दिवशी करतात. आणि लक्ष्मीपूजनला आपलं जे काय दिवाळीचं सगळं फराळ बनवलं आहे तर तुम्हाला दाखवते. मला पुरीचं पण मळायचं आहे. साईपरी महागा लागलाय. आई तू कधी मळते करीन. मला म्हटलं खाण्यासाठी काय, तर लाटण्यासाठी यांची परी ना जेवढं करायचं तेवढं केलंय. परत नंतर मी फ्रेश होऊन काय केलंय दाखवत तुम्हाला. आणि पूजा पक्की हित मनस हित आता एवढी मोठी झालं, स्टॉप झालं. तर मी आपल्या बागेतलं पेरू, सीताफळ ठेवले होते. त्यांनी सांगोलला गेले होते ना, तर सांगोलला येतात बघा, केळी आणली आणि ऍपल आणलं. नाही आणलं तर पण चाललं असतं, पण त्यांनी मनाने आणलं. म्हणलं आता ठीक आहे. वरती डेकोरेशन छान केले. संध्याकाळी जेव्हा दिवा लावतो ना तेव्हा खूप छान वाटणार आहे. आणि मी फराळाचं पण हे बघा असं नैवेद्याचं पण ठेवले काढून आणि झाकून ठेवले. जसं की बघा माशा वगैरे. आणि मग संध्याकाळी तयारी मग चालू करके आता 4:30 वाजत आले. तर रव्याचे लाडू, कळीचे लाडू, अनारसे ना मेन असतात, त्यामुळे अनारसे करावंच लागतं लक्ष्मीपूजनला. सजोरी आणि बेसन लाडू, चिवडा आणि करंजी सगळं आपण बनवलंय. आणि तुम्हाला सांगते, तसं जर बघायला गेलं सजोरी घरात कोणालाच आवडत नाही, पण आमच्या नणंदबाईसाठी केलंय. तर त्यांच्या मुली यायच्या आहेत ना हॉस्टेलवर, त्यामुळे ते येतात का नाही काय सांगता येत नाही दिवाळीला. पण हे भाऊबीजला जाणार आहेत. जेवढ्या आम्ही सजोऱ्या बनवल्या आहेत ना, सगळ्या सजोऱ्या ना माझ्या नणंदबाईला द्यायचंय. तुम्हाला मी बोलले ना करताना सई परी आम्ही तर टेस्ट सुद्धा केले. मला तर सजोरी बिलकुल आवडत नाही. केली का एक घास टेस्ट केली, एवढीच म्हणे. मेहनत तर किती लागले. तर सगळ्या सजोऱ्या ताईंना द्यायचं, बाकीचं फराळ पण द्यायचं आहे. तर चला पटकन पुरीचं पण मळून घेते. बघत कधी वेळ जातो कळत नाही. आणि हे मळ्यात आले का नारळ पण मला सोडून घ्यायचंय, तेवढंच बाकीचं राहिलं, बाकीचं काय नाही. आणि पुरी छोलेचा तर नैवेद्य असणार आहे, पण खरा नैवेद्य आज हा असतो. सई म्हणते की आई महालक्ष्मीला आपण काय केलंच नव्हतं, फराळाचं बनवलं, आरास काय केलंच नाही. महालक्ष्मीचं फिलिंग येते बोलते. पोरं सजावट केलेत आणि त्यांचं तीच बघत बसलेत. तर सईपरीचं सजावट कसं झाले ते मला सांगायला उद्या कमेंट बॉक्स. आणि या फराळाला आणि फराळाला पण या. चला आणि छोले पण खायला या. लाटायला परी हाय. रसो ओवा आणि अर्धी वाटी मैदा आणि बाकीचं गव्हाचं पीठ घालून मळलंय. एवढं पीठ मस्त दमलंय. सेना बघा, सेना शांत नाही. शेना गव्हाचं पीठ दे, ह्याचं पीठ दे, लाटायला शेना तयार झाला तिकडचा. बास करा. आणि नको बोलताना परिणामाला हे बघा अशी मेहंदी काढली, मी लगेच कसून घेतलं. तर सेना चांगली आहे. सेना लागले कामाला. तर मी वरती तेल ठेवले कडवायला. तर लय झालं आकार कस तर असं पोटातच जायचंय ना. लय झालं. आम्ही 15 पुऱ्या लाटा लावले बास. 15तले पण सई म्हणते खाणार नाही. खाणार ना. अगदी मऊस होत आपले छान झालेत. कडक वगैरे काय झालेलं नाहीये तेव्हा. सगळे फुगून टुम्म झालेत. ही एक जर सोडली, सुरुवातीला परी पातळ लाटले होते, तर बाकीचे टुम्म सगळे फुगलेले आहेत. तेव्हा तर इथं छोलेची तयारी चालू आहे माझी. तर
लसूण टाकले, आलं टाकले आणि कांदा आणि टमॅटो. तर ह्याच्यामध्येच ना थोडंसं मी ह्या ग्रेव्हीमध्ये छोले टाकणार आहे, म्हणजे आपली छोलेची भाजी एकदम छान मिळून येते. साडे असूनही 5 ते 6 मिनिटात मी तयार झाले. सगळं स्वयंपाक पण आवरला आणि संध्याकाळचे आता 7 वाजलेले आहेत. तर सईपरी हे सगळेच तयार व्हायला लागलेत. आणि जी दसऱ्यामध्ये साडी आणली होती का, ती साडी मी नेसली. आज आईने जी आणली होती ती साडी. आणि सगळेजण आम्ही एकमेकांना विचारतो ना किती वाजता पूजा करायचं वगैरे, शेजारी वगैरे. मग आम्ही सगळे मिळून एकत्र मग पूजा करतो आणि एकमेकांच्या घरी जाऊन खोबरं साखर जे काय प्रसाद असेल ते एकमेकांच्या घरी देतो. आणि मस्तपैकी मग पोरं फटाके उडवतात आणि आम्ही बघत बसतो, फोटो वगैरे काढतो. तरी साडी कशी दिसते हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. तर हे असं. आणि ब्लाऊज त्या दिवशी जाऊबाईनं शिवलेला, बघत बघत ना दोघी मिळून शिवायचं म्हटलं तर शिवला असंच त्यांनीच. तर छान ग्रेव्हीदार छोले बनवलेले. तर छोले, पुरी आणि श्रीखंड आणि भात. तर कोण पापड नको म्हटलं, त्यामुळे म्हटलं नकोच पापड, कारण की बघा सगळ्या तेलकट म्हटले की नको वाटते. आणि पुरी आपली इतकी तेलकट वगैरे काही झालेली नाहीये. आणि फराळीचं पण मगाशीच ठेवले, ते पण आता उघडं केलं. आणि जे आता प्रसादाचं बनवले देवासाठी ते पण तिथं ठेवलं. तर पटपट सगळे दिवे लावून घेते ना. हे बघा अशी पाण्यावरचा दिवा तयार केले. आणि खाली ते कुठला बॉल का सोनू, कुठला बॉल म्हणायचा, मॅजिक बॉल. आणि मॅजिक बॉल खाली येतं. तर अशा पद्धतीचं सक्सेस झालं. आणि जे काय आमचं आहे ते सगळं असं पाकिटात ठेवलंय. हा. आणि आपली पूजा फायनली हे बघा अशी दिसते. बाहेर पोरं असंच. चला आजीला बोलवा, जावा पळा. म्हणजे बाबर घराण्याची पण सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उपशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. कृष्ण खचित फराद गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नुपुरे चरणी, भारी तुझ वीण संसारी, अनाथनाचे आंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकष्णी वारी. जय देवी जय महिषासुरवदनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय. लिंगन आनंद पूजन भावे ओवाणी धनमय नम, तमेव माता पिता तुम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. खूप छान. हा, फिरायला गेली दिवाळीला फराळ करायला. अरे हाय आई, हाय. परीच्या कपड्याच्या नीट बघितली नाही. दुसऱ्याची ठेवली काय आंबे वा. काय आले आणि लकीनं रांगोळीचा अवतार बघा. पूजा व्हायच्या अगोदरच रांगोळीचा अवतार करून ठेवलाय. हे सावकाश आहे, कपड्यांना सांभाळून. दीदीला पण लावून दे. तू अजूनही घ्यायचं नाही परी, 2 आहेत ना. कपडे सांभाळून. लकी ना कधी कधी असं करतो, फटाके उडवताना इतकं भेटतोय. पोरींचं झाडाला झाडच म्हणतो ना ग, झाड, फुलभाजे, तुडतुडे आणि बिडी बॉम्ब ते उडवायचं चालू आहे. पण दोघींना पण मी ना कपडे चेंज कर म्हणणार आहे आधी, कारण की हे घातकच आहे. ओढण्यात सांभाळायचं का ह्यांना पळताना सांभाळायचं मला हेच कळे ना. तर मला आता ना चेंज करावं असं वाटायला लागलं आधी. काय आनंद मिळते का ठिणक्या ग बाई. ठिणके पोळी मला हा. आणि गेल्या वर्षीचे घागरे आहेत हे,
आता ह्या वर्षी व्यवस्थित बसलेत ना का? बरं आहे. हा ना. नाही, माझं बरोबर आहे. आणि परी ना आमच्या शेजारच्या सासूबाईंकडे छान रांगोळी पण काढून आले का नाही का? आणि तोपर्यंत घेतली. हा आणि तोपर्यंत येईपर्यंत घेतले लकीने रांगोळी सगळी घालून दिवाळीची रांगोळी. चला तर पोरींचं उडवायचं उडवू दे. तर मी ना साडी वगैरे चेंज करते आता. गरम व्हायला मला नको म्हणते सई. किती वाजता तर बस म्हणते काय माहिती भारे बघ. होय परे पळाल येत आहे कसं पण उडवा काय बी करा. हा हेच उचललेस आता बघितलं की कसं कावरा बावरा होता त्याला काय कळण झालंय. काय सोड पडला. व्हिडिओचा एंड करणार आहे. तर ह्यांचं चाललंय फटाके फोडायचे चालू. सईपेक्षा जास्त परीच फटाके फोडते. सई काहीच फोडत नाही. पळ पळ. तर कसा वाटला आजचा लक्ष्मीपूजनाचा ब्लॉग हे बद्दल सांगायला अजिबात विसरू नका. किती स्लो जाते का? पोटात गोळाच येतोय. कुठे आहे ग? अरे हे मला डबल बार आहे. चला बाय.